हे घरच्या गाईचे का? हा घरच्या गाई. कुठे गाई ती? गाई ती मेली. मी कशाने मेली रे? ती काय ती साहेब ती त्या ह्याला मैतात नेल्या गाय. हां हां मी मैताला नेल्यावरती अन्न घास चारल्यावर हा हा ती कोणा घास बैलाची खाल्ला. कालवडी? हे निजामपूरच्या सचिनला सुरेश माने बैलाची. निजामपूरच्या सुरेश आता बैल आहे का ते? बैल इकलाही सांगले ते मारायला म्हणून बैल इकला. काय झालं? मारा लागलेला बैल हां म्हणून इकलाय. ते बैल मग त्याच का गडद कोशा? हा गडद कोसा ते बैलाची कालवड त्या आहे. बैल कालवड. आणि आई कुठून आणली होती कालवडी? ह्या कालवडी जी आहे तिथं निजामपूरच आणली. निजामपुरातनं कोणाची आणली होती? ही पांडुरंग सलगर. पांढरं सलगर. शलगर. हा तर मी सांगतो तेवढं करायचं तुला. आता ही कालवड तुझ्या गाईला झाल्यापासून हा ही कालवड जाती गोतीची चांगली झाली म्हणून कोण सांगितलं नाही का घरच्यानी बाहेरच्या पाहुण्याने? कोणीच नाही. घरातले तर म्हणते ते कोणीकडे तर आहे दिव्या पाळायला. बर हे खिलारचं माझ्या डोसक्यात बसल्यापासून मी म्हणतोय राहू द्या. मला फक्त कुठलं कळलंय मला हे ह्याचं तोंडावरची वाण आहे चट्टा आहे का हां ती तेवढं मला आवडले. पाठीवरती पाठी बाजूला काढ. ध्यान धरून पाठी काढ तुला सांगतो. हां बर ती तोंडावरला आहे ना ती चित्रा कसं दिसते ते आणि शेंगाला मला बरं वाटते म्हणून मी म्हणतो कालवड जरा बरे. कांबळ काय मला दिसत नाही तिची. हा बरं वाटते कधीपासून वाटायला तुला? म्हणजे एक महिन्याभरात मी कसं आता वाढायला लागले ना ती. वाढायला लागले शिंगाला बी वर सरळ चालले आणि बुडात शिंगाला मेन काढायला लागले. तोंडाला ती चित्रा असं कलर चित्रा निघायला आला हवा बर असं पट्ट. त्यामुळं मी म्हणतो जरा बरी वाटायला लागली मला. बर हा बरी वाटते. बरी वाटते. मग हिची आई काय म्हणून आणली होती? कशासाठी आणली होती? खास सांभाळायसाठी? खास सांभाळायसाठी दूध बी देत होती हिची आई. दूध बी देत होती आणि ही वासरू तिला पडलेला आहे. गेले मोठी नव्हती बारकीच होती. चांगली होती ती. हे कालवडी सारखीच होती का? हा कालवड सारखीच होती. बर सेम. सेम. किती महिन्याची कालवड आहे ही? कालवड साधारण एक 8 ते 9 महिने. 8 ते 9 महिने. 8 ते 9 महिन्याची. हा मग हिथं जसं आता मी थांबलोय या कालवड बशी तशी कालवड जलमल्यापासून असं थांबलं नाही का बोलायला? एक सुद्धा माणूस थांबला नाही थांबलं. कोण सुद्धा नाही थांबलं. तरी आता कालवड खराब झाली. आधी चांगली होती. बर हा ही कालवड 10 गायांना भारी आहे बरं का, लक्षात ठेव. बर काय हा मग ते घरातली माणसं पाळायची 10 गुरांना गाय भारी आहे. देव्या म्हणतील. हा हा तू जर 100 जरी जत्रेत चापचली हा तर हे किंवा जरी शोधली हा. तर ही तुझ्या दावणीत तुझ्या कालवडीला जी जात आहे हा हे पैसे देऊन तू विकत घ्यायला गेला तरी मिळायची नाही, लक्षात ठेव. बर बर आणि ह्या कालवडीला हिथून सोडायची, हा ह्या काट्याच्या झाडाखाली ही बांधायची नाही, बर पहिली गोष्ट. बर बर त्यानंतर हिला लिंबाची सावली किंवा आंब्याची सावली गार हा हा किंवा पिंपळाच्या झाडाची सावली, हा. जिथं सावली गार आहे किंवा त्या लिंबाची सावली तिथे लिंबा खालीच होती. ते वाऱ्यात पुन्हा इकडे घेतली तो. हा काय जागा आहे ना कुठं. काय करायचं, ही सावली घातक आहे हा घातक आहे. हाय आणि ही दररोज जगत असताना ही वाईट आहे ती चांगलं आहे कोण सांगत नाही. सांगत नाही. आणि घरच्यांनी सांगितलेलं गोड लागत नाही. एकदम बरोबर. बरोबर. हा तर पहिल्यांदा ह्याला सोडायची, हा. तिकडं बांधायची, हा. इथं बांधायचं नाही कुठलं चित्र ह्या झाडाखाली. ठीक आहे. आणि ह्या कालवडीला ध्यान धरून हा उद्यापासून हा. कसलंही अडचण असू दे उद्याच्या उद्या पेंड भरडान चालू ठेवायचं. साहेब महिने पेंड माझ्यापाशी शिल्लक आहे. जर्सी असल्यामुळे एक दिवस मला कमी करून आहेच चालत. पेंडी कंटिन्यू आहेच. कुठल्याला जरी असले तर मी पेंडी वैरण एक कमी पडते पण पेंडी माझ्याकडे कंटिन्यू राहते. आता इथं आणल्यापासून कालवडी रेडीला बिन त्याला पेंड नाही. म्हणजे कसं तिथे किती आणायचं कोण संपलं न संपलं जर्सीतनं वर मुंडकं होत नाही त्यामुळे काय विषय नाहीतर ही पाडी खाली होती. जरशा बरोबर खात होती, चांगली झाली ती पाडी. आता नेतो खाली. खाली नेऊ नको, तर जर्सीत न्यायची नाही. नाही तिथं साईडला सेपरेट. त्यांची दावण एक सेपरेट आहे माझ्या डोक्यात. खिल्लारची दावण एक सेपरेटच आहे. आणि हे कोण किती जरी मागितली हा. हे तुझं आयुष्य असेपर्यंत पाडी ऐकायची नाही. ठीक आहे. काय करायचं नाही, हे काही नाही. तुझं आयुष्य असेपर्यंत ही तुझ्या डोळ्यासमोरनं पाडी जाता कामा नये. बरं का, होय. लक्षात ठेव. आणि पाडी तुझं नाव करून देणारी पाडी आहे. बरोबर.
फक्त सांगेल तेवढं ऐकायचं. ह्या सावलीकडे बांधायचं नाही, पेंड भारडात बंद करायचं नाही, नाही नाही. वेळेवर पाणी वैरण करायचं होय आणि हिला घासायच्या अंदाजानं बांधायचं नाही. मोकळ्या अंगाने राहिली ती- पाहिजे. त्या कालवडीचा खोटा हेता असला पाहिजे, हम्म. त्या लिंबाच्या खाली अलीकडे असला पाहिजे, अलीकडेच होता तिचा बी. म्हणजे पूर्ण फिरती असाय पाहिजे. हा. जवळ बांधायची नाही. अजून कालवडीला काही झालं नाही, बरं. हा, फक्त हा, काही कालवड नाही. मुरली आहे. फक्त मुरले एवढा विषय झालाय. बरं कारण का? का ती तसं झालं का ना, हा गाय आटली माझी. तकडून आणली 1.5 महिने कालवड होती, हा. तकडून आणली गाय आटलीच. ते झालेलं झालं, हा गेलेलं गेलं. ते गेलं जात. पण इथनं लक्षात ठेव, ही तू निम आयुष्य घालवला आणि फिरून घेतो म्हणला तरी जात मिळायची नाही. काय तुझं आता लगीन झालंय का? नाही अजून हा. मी काय सांगितलंय तुला? निम आयुष्य म्हणले, बरोबर? बरोबर. मग निम्या आयुष्यात माणसं किती भेटतील, पाहुणं किती भेटतील, तुझं फिरायचं किती होईल, ते माप निम नाही. आयुष्य गेलं तरी शी मिळणार नाही. लक्षात ठेवायचं माझा आजचा शब्द. ठीक आहे ठीक आहे. आणि हिला जीव लावून प्रेम लावून सांभाळायचं. आणि तुझ्याकडं हा प्रकार सोडून इतर कोणता विदेशी प्रकार असेल तर आजच्याच डोक्यातनं काढून टाकायचं. काढलाय ते साहेब, ते पहिल्या भेटीतच काढलाय मी, त्यात काय विषय ठीक आहे, तिथला अनुभव आपण तिथे बोलू. चल, ध्यान धरून याला बाजूला बांधायचं. हं, एक नंबर आहे, काय अडचण नाही. उद्यापासून विशेष सांभाळायचं, सगळ्यालाच विशेष सांभाळायचं. ह्या कालवडीचे कान कवाळे, कलर म्हण, तोंडाचं मुंगसं म्हण, नागपुडी म्हण, गळा म्हण, कातन म्हण, चौकाचा आकार, पाठीचा कनाट म्हण, पायाचा घटपणा, शिपूडगोंडा मागून मिळायचं नाही एखाद्याकडनं. पैसे एवढे देतो द्या म्हणल्यावर, जिथं आहे तिथं चव कळत नाही. लक्षात आलं का तुझ्या? हा घरच्याला किंमत नसते तसं झालं माझं. हा. आणि तुला कोण गुरु होता का नाही सांगणार? होता गुरु, पण तू लक्ष दिला नाही, घरातच असतोय. ते गुरु हाय यावं, जन्म देणारा पहिला गुरु असतो, लक्षात ठेव. ते सगळ्यात श्रेष्ठ गुरु आहे की. हा पण ते घरातलं आहे ना, खरं वाटत नाही, हा. चुकीच वाटतंय त्यांचं. तिकडच मार्गी लिंबाखाली काय झालं? तिकडे ते सावली रेडियन ते समोर समोर राहते. मग लिंबाखाली मारा काढ. काय तुला घ्या वाटतं पत्र बित्र. बरं बरं, मार मग मार मार. आज लगा तू किती नशिबानं माहिती आहे का? असल्या बिन पाण्याच्या अशा माळाच्या रानात इस्त्यासारख्या झळ्या मारते, त्या असल्यात सोन्यासारखी वस्तू माहिती आहे तुझ्या दारात. तुला आत्ता नको असली तर सांग, गाडीवर टाकून घेऊन जातो. लगेच सेंट टाकायला हे फिरवून आणि फिरवून तिला आणि बांध. लगा नशिबान आहे तू, नशिबान. माहिती आहे का? तुझ्यासारखा नशिबान ह्या भागात तर बघितला नाही मी. खायला तरी एवढं सोन्यासारखी वस्तू असताना तू त्या वासरांच्या आणि व्यापाराच्या नादी लागलाय. असलं एक केसाच तर बरोबर आहे गर. तिरडीला आकड थोडी आकड. हां, दोन्ही एकाच गुणाची झाली ते आता. भुजर हा, हे सोडलं का ते घरात नाही, हे सोडलं ते राहत. ते अजून खुटी जरा खाली मार, एखाद्या भुजवून जोर देऊन मार, तरी पण मार अजून. आणि तुला कालवड जलमल्यापासून कोण म्हटलं नाही? चुकून सुद्धा नाही साहेब म्हणलं. मार. चल, आज तर शाना हो. हा, मागून आता मिळत झालंय नाही. साहेब.